6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरसह हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि प्रगत विचारशैलीचा अंगीकार तर करावाच, परंतु सोबतच आपल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या वारशाला सुद्धा विसरता कामा नये, असं आवाहन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज नागपूरमध्ये केलं. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज 29व्या राष्ट्रीय युवा संसदेला रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृह इथं संबोधित करत होते. त्यांनी युवकांना 2047 मध्ये विकसित भारतामध्ये आपला तिरंगा ध्वज अक्षुण्ण ठेवण्याचं आवाहन केलं. आज विश्व युद्धाचा सामना करत असताना याचं समाधान केवळ चर्चा आणि संवादातून शक्य आहे, असंही ते म्हणाले. नागपूर शहराचं महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितलं की याच ऐतिहासिक नागपुरात 1925 रोजी केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. आज देशभर ईद उल फित्रचा सण उत्साहात साजरा होतो आहे. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. हा सण आत्मसंयम, सेवा, परोपकार आणि वंचितांप्रती दयाभाव जोपासण्याची शिकवण देतो, असं मुर्मू यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईदच्या औचित्यानं सर्वांना शुभेच्छा दिल्या. परस्परातील बंधुभाव, दयेची भावना या सणाच्या निमित्तानं दृढ हो, सर्वांना सुख, चांगलं आरोग्य आणि समृद्धी मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं आयकर नियम 2026 अधिसूचित केले असून येत्या 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. कर प्रक्रिया सुलभ करणं आणि पारदर्शकता वाढवणं हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे. नव्या नियमांनुसार कंपन्यांना आता लाभांश वाटप केवळ देशांतर्गत करावे लागेल. तसंच शेअर बाजारासाठी 7 वर्षांपर्यंतचा लेखापरीक्षण मागोवा सुरक्षित ठेवणं आणि व्यवहारांचा मासिक अहवाल सादर करणं अनिवार्य करण्यात आलंय. अनिवासी भारतीयांच्या उत्पन्नाचं मूल्यांकन करण्यासाठी कर प्राधिकरणांना विशेष अधिकार देण्यात आले असून झिरो कुपन बॉन्ड्स आणि सीमापार पुनर्रचना यासारख्या जटिल बाबींसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहे. या बदलांमुळे देशातील कर प्रणालीचं डिजिटलीकरण आणि मानकीकरण अधिक मजबूत होईल, असं ते म्हणाले. आर्थिक वर्ष संपत असल्यानं आणि नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये मालमत्ता खरेदीचा कल वाढत असल्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय काही सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी खुली राहणार आहे. येणारा गुरुवार 26 मार्च, शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च आणि 31 मार्च या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय कार्यरत राहतील. तसंच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार रविवार वगळता अन्य दिवशी असते, ती कार्यालय देखील त्यांच्या 2 साप्ताहिक सुट्ट्यांपैकी 1 दिवस चालू राहणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.